तिथं मग शरद सनप करून एक सर होते, ते कॉम्प्युटरचे क्लास घ्यायचे आणि मी मॅथ्सचे क्लास घ्यायचे. बरोबर. असं करून दोन्ही मिळून मग आम्ही एक छोटासा हॉल भाड्याने घेतला 1500 रुपयाचे. आकुर्डीला ब्रँच टाकली आणि आकुर्डीला सुद्धा मी 10 बाय 10ची रूम घेतली आणि तिथं मी एक मुलापासून सुरुवात केली आणि तो मुलगा होता काश्मीरचा. म्हणून मग मी यायचा विचार केला पिंपरीमध्ये आणि तेव्हा मी एक इन्स्टिट्यूटला जॉईन झालो. नवीन काय त्यावेळेस पैशाचं आर्थिक प्रत्येकाची सुरुवात अशीच होते. इव्हन म्हणजे माझा फ्लॅट मी घेतला भाड्याने, पहिल्या महिन्याचा चेक पण माझा बाउन्स झाला, कारण मला समोरच्या माणसाने पैसेच दिले नाही शिकवल्यानंतर. मी तो अजून पण ठेवून ठेवला ICICI बँकचा चेक. त्या इन्स्टिट्यूटने मी 3-3.5 महिने काम केल्यानंतर सुद्धा मला पेमेंट शेवटपर्यंत दिलं नाही. अरे बाबा. न तर मी त्यांच्याकडेच राहिलो असतो, असं माझा स्वभाव आहे. चांगल्या लोकांना सोडायचं नाही. बरोबर. पण त्याने मला जेव्हा एवढं रिक्वेस्ट करून पण त्याने दिलं नाही, म्हणून मला नाईलाजाने स्वतःचा क्लास सुरू करण्यासाठी सपोर्ट लागला. आणि तिथं मग शरद सनप करून एक सर होते, ते कॉम्प्युटरचे क्लास घ्यायचे आणि मी मॅथ्सचे क्लास घ्यायचे. बरोबर. असं करून दोन्ही मिळून मग आम्ही एक छोटासा हॉल भाड्याने घेतला 1500 रुपयाचे आणि मग तिथून माझी सुरुवात झाली. पण मी जेव्हा इंजिनिअरिंगचा क्लास सुरू केला पिंपरीला, त्याचबरोबर मी वानवडीला 11वी-12वीचा क्लास सुरू केला होता. ओके. सायमल्टेनियसली. कारण मी या गोष्टीवर विचार म्हणजे कायम अजून पण माझं ते सोच आहे, 2 कामं ॲट ए टाइम करा. बरोबर. त्याच्यातलं जे चांगलं आहे ते चूज करत राहा. म्हणजे मी जेव्हा कॉलेजला शिकवायचो मी क्लासेस पण घ्यायचो. मला माहीत नव्हतं की कधी कधी कॉलेजला ही सिच्युएशन आली तर बाहेर, मग मला क्लासेसची सवय लागल्यामुळे हे मी कंटिन्यू केलं. बरोबर. तर पिंपरीला मी जेव्हा क्लास सुरू केले आणि मला त्याच्यानं सक्सेस मिळालं, पण त्याबरोबर माझे 11वी-12वीला सुद्धा वानवडीला क्लास होते. मग त्यांना मी 1.5 वर्ष मी अपडाऊन केलं. वानवडी टू पिंपरी. हो, वानवडी पिंपरी का, मी तर हिंजवडीला सुद्धा क्लास गेला होता मोजे कॉलेज शेजारी, आणि राहायला मी सिंहगड कॉलेजला होतो. असं चक्र माझं चालायचं. त्यावेळेस 70-80 किलोमीटर मी 2 व्हीलरने फिरायचो. बरोबर. आणि नंतर मग मला पिंपरीला रुटीन केव्हा आलं, जेव्हा 11वी-12वी संपलं वानवडीचं, त्यांना मी त्या सरांना मी बाय बाय केलं. पण तुम्ही सांगणार की तो 11वी-12वीचा क्लास का कंटिन्यू केला नाही? तिथं माझ्या पार्टनर्स जे होते त्यांना एक थोडी सवय खराब लागली होती. तर तिथं सुद्धा 90 मुलं मला पहिल्या वर्षी मिळाली होती. खूप चांगला रिस्पॉन्स होता. खूप चांगलं सवय. पण जेव्हा पार्टनरशिप असते आणि ते मला माहिती आहे या पार्टनरला सवय लागलेली खराब, आणि मग ग्रो होणारच नाही हे मला जाणून ठेवलं होतं. कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. हां, कारण आपल्याला लॉंग टर्म जर विचार करायचा असेल तर सक्सेस होणार नाही. म्हणून मी तो सेटअप त्यांनाच देऊन आलो. इव्हन म्हणजे मी अजून पण डिपॉझिट तिथलं घेतलं नाही आहे. बरोबर. तर तिथलं मी व्यवस्थित संपवलं 1.5 वर्ष त्यांचं मॅथ्स, आणि नंतर मग इकडं इंजिनिअरिंग कंटिन्यू केलं. आणि पिंपरी बरोबर मग मी आकुर्डीला एक ब्रँच टाकली. ओके. मी कायम सांगतो 2 ठिकाणी पाहिजे. आकुर्डीला ब्रँच टाकली आणि आकुर्डीला सुद्धा मी 10 बाय 10ची रूम घेतली आणि तिथं मी एक मुलापासून सुरुवात केली आणि तो मुलगा होता काश्मीरचा. आणि त्यांना मग हळूहळू 10 बाय 10च्या रूममधून सुरू केलं. 1 वर्ष मी शिकवलं. नंतर मला भेटले पासी सर, पासी क्लासेस करून, कारण त्यांचं त्यावेळेस प्रचंड नाव होतं. म्हणजे त्या माणसाला देव मानायचे मेकॅनिक्सच्या. त्यांनी त्या टाईपची क्रेज आणली होती कोचिंग क्लास इंजिनिअरिंगमध्ये. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली, सर मैं ये एरिया में क्लास लेता हूँ मैथ्स के, आप अगर चान्स दोगे तो मुझे अच्छा रहेगा. तर त्यांनी ऑलरेडी एका सब्जेक्टला कमिटमेंट दिली होती 1 हॉलसाठी त्यांच्या रेंटने. त्याने सांगितलं की तुम्हाला 1 दिवस थांबावं लागेल, त्या माणसाने जर उद्या नाही आला तर मग तुम्हाला चान्स देईल. मग मी रात्रभर तिथं बसलो आणि नंतर मग त्यांनी मला चान्स दिला की ते माणूस कंटिन्यू करत नाही आहे, तुम्ही घ्या. म्हणून त्या माणसाने मला चान्स दिला. म्हणजे चांगलं होत गेलं. त्यांचे मेकॅनिक्सचे क्लास एवढे चालायचे, त्यांच्यामध्ये माझं इंट्रोड्यूस केलं. बरोबर. आणि मग माझ्याकडे मुलं येत राहिले आणि मग हळूहळू मी ग्रोथ गेलो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम
म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.